म्हणजे त्या जनावरालाही किंमत आहे, त्या बैलाला, पण देवाच्या सेवकाला मात्र काही किंमत. तुम्हाला मला सांगू द्या, तुमच्या जीवनापासून आपके जीवन से लेकर आपके पारिवारिक जीवन में भी पास्टर का अहम रोल होना चाहिए कलीसिया। अगर आपको मालूम नहीं है तो ध्यान में आज मैं आपको बता रहा हूं। बाद में वो आप लोग कितना दे रहे हो नहीं दे रहे हो वो आपका अपना आहे, ज्याचा त्याचा रोल आहे। तुम्ही लेकरू बिघडलेले लेकर कसे आपल्या मनमर्जीने, आणि जे आज्ञाकारी लेकर ते आपल्या बापाला तो रोल देतात, आपला आत्मिक पिता किंवा शारीरिक बाप आहे त्याला तो मान सम्मान देतात। आप बिगड़े हुए बच्चों में आपको रहना है या रिस्पेक्टेड इज्जत देने वाले बच्चों में आपको रहना, ये आप बाद में तय करो। ते खूप भयानक आहे वेदना, एका स्पिरिच्युअल पित्याच्या एका आत्मिक पित्याच्या, त्या तुम्ही देता। तुम्हाला कधी वाटत म्हणजे ते तुम्ही धरलंच नाही, म्हणजे आपला आत्मिक बाप काय असतं हे तुम्हाला अजून कळतच नाही। वचनाप्रमाणे जर तुम्ही पहा, कधी शिकला वगैरे असाल तर, त्या दिवशी आमच्या घरी एक सिस्टर आली होती, ती ताई गावी राहते, गावाला आणि आली होती चहा प्यायला आमच्या घरी। ती आम्हाला येऊन म्हणजे शिकवत होती की पास्टर तुमच्या इकडचे लोक असे कसे काही देवाच्या सेवकाचा आदर सन्मान करत नाही। त्यांच्या तिथं बकरीला बाळ झालं, गाईला बाळ झालं तर रोज दूध पास्टरच्या घरी, त्यांच्या शेतामध्ये धान्य जे काही काय म्हणू आपण त्याला, धान्य जे उगवतं त्याचं खळ झालं, धान्य आलं की पहिली भेट पास्टरला, त्यांचा काही बर्थडे कार्यक्रम असला, लग्न असलं, काय असलं तर जे काही ते खरेदी करतात पहिला पास्टरच्या परिवारासाठी सगळं ते त्याच्यात ते तेवढे इन्व्हॉल्व करतात। म्हणजे एवढे सगळे अधिकार आहेत वचनाप्रमाणे, कारण देवाचा सेवक हा तुमच्या परिवाराचा एक भाग आहे। पण तुम्हाला हे द्यायचं सोडा हो, मी फक्त सांगत आहे तुम्हाला, लोक शिकवतात आणि लोकांना माहिती आहे। तुम्हाला का नाही अशी बुद्धी आहे की आपल्या पाठावर, आपल्या पास्टरवर, आपल्या आत्मिक पित्यावर तेवढं प्रेम करावं? देण्याने प्रेम नाही, पण ते तुमचं हे नाही ना, तुमचं विष पण नाही। एक माझं थँक्यू पास्टर, फादर पास्टर काय म्हणायचं म्हणा, हे तुम्हाला 10 रुपयाचं गुलाब नाही, पण मोबाईल मध्ये तर आपण रोज नाव टाकायचं, ते रोज येतं ना, तेच दिलं पाठवून की तुमच्या शिक्षणामुळे आम्ही आशीर्वादित होतो, तुमच्या प्रोत्साहनामुळे आज आम्ही देवामध्ये आहोत टिकून, देवा तुम्हाला खूप सारे आशीर्वाद देव। एखादं वचन त्याला तुम्हाला पैसे लागतात, म्हणजे किती कंजूस तुम्ही, धनाने काय म्हणता कंजूस आहात तर आहात, पण मनाने तुम्ही त्याच्याहून जास्त भिकारी आहात। धन तर तुमच्याकडे नाही देवाच्या सेवकाला द्यायला, पण मन ही तेवढंच भिकारी आहे तुमचं। हालेलुया। आणि म्हणे फादर्स डे साजरा करतो आम्ही, फादर्स डे जिथे आदर सन्मानच नाही त्या फादरचा, कशाला ते? हालेलुया। पढ़ेंगे हम लोग निर्गमन 20 अध्याय 12 वचन लवकर। आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील। हालेलुया। जो देश, जो आशीर्वाद तुझा देव तुला देणार आहे त्याच्यामध्ये तू चिरकाळ राहावं, त्याच्यामध्ये तू दीर्घायुष्य राहावं, त्याच्यामध्ये तू आरोग्यदायी राहावं, त्याच्यामध्ये तू टिकून राहावं, म्हणून तू तुझ्या बापाचा आणि आईचा काय कर, मान राख। म्हणजे जो देश देवबाप तुला देतोय त्याच्यामध्ये तू चिरकाळ टिकून राहशील। चिरकाळ टिकण्यासाठी, अनंत काळापर्यंत टिकण्यासाठी, दीर्घायुष्य होण्यासाठी, आमच्या घरात, आमच्या परिवारात, आमच्या जीवनात आशीर्वादाची भरभराट असण्यासाठी जर आम्हाला काय केलं पाहिजे तर तो आमच्या बापाचा, आमच्या आईचा सन्मान केला पाहिजे। मागच्या एक मदर डे झाला आपण, मग आज बापाची वेळ येते। तो शारीरिक बाप असो नाहीतर आत्मिक बाप असो, देवाने 2 प्रकारे
आम्हाला एक फादर म्हणण्यासाठी देवाने आम्हाला आमच्या जीवनाला जोडलेत. एक म्हणजे ज्या बापाने आम्हाला जन्म दिला तो बाप, आणि दुसरा तो बाप जो आत्मिक रीतीने तुमची वाढ करीतो तो बाप. मी तर हे म्हणेल की आपल्या शारीरिक बापापेक्षा, म्हणजे तसं तुम्ही करू नका, जग तुम्हाला समजण्यासाठी काय बोलतो ते समजून घ्या. आपल्याला तुलना नाही करायची शारीरिक बापात आणि आत्मिक बापात, पण नीट आपली सद्बुद्धी लावा. शारीरिक बापापेक्षाही आत्मिक बाप जो आहे तो एक पाऊल पुढे आहे. कारण मला तुमच्यापैकी वर हात करून सांगा की तुमच्या शारीरिक बापाने अनंत काळात तुम्ही जात आहात, तुम्ही ख्रिस्ताला स्वीकार केलाय, तर किती जण आहेत तुमच्यापैकी की तुमच्या बापाला आनंद होत आहे? तुमचा बाप रोज प्रोत्साहन करतो, तुम्हाला रोज सांगतो वचन वाचलं का बेटा, प्रार्थना केली का बेटा, देवामध्ये चिटकून राहा. बाप तुमच्या शरीराच्याच गोष्टीचे पर्यंत तुम्हाला तुमची काळजी घेणार आहे, पण याचा अर्थ तो खराब बाप हे नाही म्हणायचं. नीट समजून घ्या मला काय म्हण. पण जो स्पिरिच्युअल बाप आहे, जो देवाचा सेवक आहे, ज्या देवाच्या सेवकाच्या अधीनतेमध्ये राहण्यासाठी तुम्हाला बोलवलंय, ज्या चर्चचे तुम्ही भागी आहात, तो स्पिरिच्युअल फादर तुम्हाला दाबतो, तुम्हाला ओरडतो, तुम्हाला बोलतो यासाठी की तुम्ही अनंत काळाचे वारीसदार व्हावं. स्पिरिच्युअल बापच एक असा आहे जो तुम्हाला अनंत काळामध्ये नेण्यासाठी तुम्हाला ओरडतो, दाटतो, तुमच्या चांगल्या गोष्टीची तारीफ करतो, तुम्ही चुकलेल्या गोष्टीवरती तर छडी मारतो, तुम्हाला समजावतो. फक्त आत्मिक बापच हे करतो, अदरवाईज तुम्ही दुनियात असं करत नाही. मग तुम्हाला दिलेले आशीर्वाद, देवाकडून दिलेले आशीर्वाद जे जर टिकून ठेवायचे, त्याच्यामध्ये चिरकाळ राहायचे, देव तुम्हाला जे काही देतो ते टिकाऊ असावं असं जर तुम्हाला वाटतं तर तू तुझ्या बापाचा मान राख, असं देवाचं वचन म्हणतं. आणि मान राखणं म्हणजे नुसतं बापाला गोड गोड बोलल्याने नाही होत, बापाला दिखावटी जीवन केल्याने नाही. तुम्ही बापाच्या समोर आपला काय बोलू आपण, नकारी चेहरा दाखवा किंवा नका दाखवू, तुम्ही बापाच्या समोर असा किंवा नका असू, पण बॅक ऑफ माइंड तुम्ही बापाची किती काळजी घेता आणि किती त्या बापावर प्रेम करता हे खूप महत्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. आपल्या देव देत असलेल्या आशीर्वादामध्ये चिरकाळ टिकून राहण्यासाठी आपल्या बापाचा मान राख म्हणून देवाने सांगितलं. कारण आई वडील आपल्यावर प्रेम करतात, आई वडील आपली काळजी घेतात, तसा आमचा देव जो बाप आहे तो देखील ज्याने आदाम आणि हवेला बनवण्याच्या आधी त्यांना लागणाऱ्या गोष्टीची पूर्तता त्या स्वर्गीय बापाने केली का नाही केली? जेव्हा आदाम आणि हवेला बनवायचं होतं आधी त्याने त्याच्या लेकरांची काळजी, त्यांना लागणाऱ्या गोष्टींची काळजी घेतली, त्यांना खाणाऱ्या वस्तू तयार केल्या, त्यांना आनंद देणारे फुल झाडे, पूर्ण यदन बगीचा सुंदर अशी त्या आदाम हवेसाठी त्या देवाने बनवली की जेव्हा मी हे लेकर जन्माला घालीन, तर जेव्हा हे लेकर मी माझ्या स्वरूपात बनवीन, तेव्हा कुठल्याही उत्तम गोष्टीची कमी गती होऊ नये. त्यांना बनवायच्या आधी त्या बापाने काळजी घेतली त्या स्वर्गीय परमेश्वराने. मग जे आपले शारीरिक आई वडील आहेत ते देखील तुमची काळजी घेतात, तुमच्या लागणाऱ्या गोष्टी तुम्हाला पुरवतात, त्या स्वतःच्या कमी घटीकडे ते पाहत नाहीत, दिवस रात्र मेहनत करतात आणि तुमच्यासाठी तुम्हाला लेकराला काय लागणार आहे याची ते शारीरिक आई वडील काय करतात, काळजी घेतात. त्याच्या मागे दिवस रात्र काय करतात, मागे लागतात यासाठी की माझं लेकरू दुःखी असू नये, माझं लेकरू निराश होऊ नये, माझ्या लेकराला कुठल्याही चांगल्या गोष्टीची कमी पडू नये. म्हणून ते आई बाप काय करतात, दिवस रात्र कष्ट करून आपल्या लेकरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतात. आत्मिक बाप काय करतो तुम्हाला नाही माहित, शारीरिक बाप माहिती की दिवस रात्र मेहनत करतो तुमच्या गरजा. आत्मिक बाप कधी आपल्याला पैसे थोडी देते, हा ना, कधी देतो का आपल्याला आत्मिक बाप?
कधी आत्मिक बाप आपल्याला थोडी कपडे घेऊन देतो, आत्मिक बाप कधी हे करतो है ना. म्हणजे हा फरक तुम्ही तुमच्या शारीरिक बापात आणि आत्मिक बापात पाहत असाल तर ते तुम्ही चुकीचं करता. तर आत्मिक बाप भले शारीरिक गोष्टी तुमच्या पूर्ण करत नसेल, शारीरिक गोष्टीमध्ये तुम्हाला मदत करत नसेल, देत नसेल, परंतु अनंत काळाचं जे स्वर्गीय जीवन आहे, ज्या घरामध्ये तुम्ही सोन्याच्या घरावर रस्त्यावरून चालणार, जे हिरा मोत्याने सजलेलं तुमचं घर असेल, तो आत्मिक बाप तुम्हाला देणार आहे. शारीरिक बाप घर, कपडे, जेवण बिवण देईल, पण आत्मिक बाप सोन्याच्या त्या यरुशलेममध्ये तुम्हाला प्रवेश देण्यासाठी धडपडतो. अजून काय द्यावं त्या बापाला? त्याचा मान सन्मान नको व्हायला. पोळा सण किती लोकांना माहिती? पोळा, अरे त्या लोकांना बैलाची किंमत आहे. वर्षभर तो बैल काय करतो? त्यांच्या शेतामध्ये राबतो आणि पोळ्याच्या दिवशी एक दिवस त्या बैलाच्या खांद्यावर ते लोक जीव ठेवत नाही. त्याचा खांदा मळतात, त्याची मालिश करतात, मसाज करतात, त्याला आंघोळ घालतात, त्याला सजवतात, रुबाबात आदर सन्मान देऊन त्या बैलाला पुरणपोळ्याचं जेवण देतात. म्हणजे त्या जनावरालाही किंमत आहे, त्या बैलाला, पण देवाच्या सेवकाला मात्र काही किंमत. हा, जो स्पिरिच्युअल बाप आहे त्याला काही किंमत. त्याच्यासाठी काही करायचं नाही, म्हणायचं ते त्याचं कामच आहे. आणि मग काय झालं? आमच्यासाठी प्रार्थना केली तर, आणि मग काय झालं? म्हणजे आदर मान तर नाहीच रे, परंतु वरून तुमच्या रोगात काय झालं पास्टरने केलं तर. वचनात लिहिलंय की जो काम करी तो काम करी त्याच्या कामाप्रमाणे आदरास योग्य आहे. कशाच योग्य आहे? हा, कशाच योग्य आहे? तो जे काही काम करतो ना, त्या कामाचा मोबदला त्याला मिळावा. तो मान सन्मानास योग्य आहे. काम करायला त्याचा मान सन्मान द्या. हालेलुया. आपल्या बापाचा काय करा? मान राखा, त्याचा सन्मान करा, रिस्पेक्ट द्या आपल्या शारीरिक बापाला किंवा आत्मिक बापाला. मागच्या वर्षी कदाचित तुम्ही ऐकलं असेल तर वचन मी प्रीच केलं, तेव्हा लिहिलं होतं की बापाद्वारे, बापाकडून लेकरांना आशीर्वाद मिळतात. कोणाकडून आशीर्वाद मिळतात? म्हणजे मला जर आशीर्वादित व्हायचंय तर माझ्या बापाद्वारे मी आशीर्वादित होणार, अन्यथा मी आशीर्वादित होऊ शकत नाही. मला आशीर्वाद होण्यासाठी माझ्या बापाची गरज आहे. तो शारीरिक बाप असो नाहीतर आत्मिक बाप असो, मला त्याच्याद्वारेच आशीर्वाद माझ्या जीवनात येणार. आता कांतांनी येत होतो, आमच्या पास्टरचे लोक होते सगळे तिथे, जेवण बिवण करत होते. तर मी शोधत आलो माझ्या पास्टरला, जर आहेत का बघ. मी कांताला बोललो आज फादर डे पण आहे, जाऊन विश करून भेटून तरी येतो. ती मला म्हणे की विश करतेन पण तुम्हाला ते धुतेन पण लय, म्हणजे खरा आम्हाला अनुभव आहे ना. तर ती बोलली धुतील पण पास्टर तुम्हाला. म्हटलं धुतलं तरी चालेल, आज फादर डे, बाप ओरडला तर काय होतं, पण बघ बरं म्हटलं तुला तिकडे पाठवलं आहेत का बघायला. समजतंय तुम्हाला? हालेलुया. म्हणजे माझं आणि त्या बापाचं इतक्या वर्षाचं काही कॉन्टॅक्ट नाही, तरी हृदयामध्ये ते कनेक्शन आहे, तरी मला त्यांच्या प्रति आदर सन्मान आहे, तरी मी शोधतो, मला भेटू वाटतं. मी 2-3 जणांना त्यांचा नंबर मागितला, अजून नंबर मला तुम्ही द्यायला झाले. काऊन काय नो समजतंय तुम्हाला? पण नोहाने दारू पिला, कपडे सगळे त्याचे नागडा झाला. तो त्याच्या लेकाने पाहिलं आणि भावांना जाऊन सांगितलं, म्हणे आपला बाप दारू पिऊन नागडा झालाय. म्हणजे बापाची नग्नता त्याने अजून 2 भावाला सांगितली. त्या 2 भावांनी ऐकलं, एक कपडा घेतला त्यांनी, बापाचं नागडं पण न पाहता, म्हणजे पाठीमागे असं चेहरा करून त्या बापाची नग्नता झाकली. जेव्हा बाप शुद्धीवर आला, दारू त्यांची उतरली समजा नोहाची, हा ना, शुद्धीवर आला, त्याला कळलं की त्या भावाने, त्या एका लेकाने 2 भावांना जाऊन सांगितलं की आपला बाप दारू पिऊन नागडा झालाय. तर त्या लेकाविषयी त्या बापाच्या हृदयातून अपशब्द बाहेर आले, शापासारखे शब्द आले. कारण तो कळकळला की मी बाप असताना माझी नग्नता, माझी इज्जत तू
अजून दोघांना सांगतो म्हणून तो तळतळात त्याच्या मुखातून निघाला आणि जे त्याच्या मुखातून निघालं तेच त्याच्या लेकरावर परिणाम करणारं झालं. आणि ज्या लेकरांना त्याला कळलं, त्या 2 लेकरांनी मला काय केलं, माझी नग्नता झाकली, त्यांना आशीर्वादाचे शब्द त्याच्या मुखातून निघाले आणि ते लेकर आशीर्वादित झाले. तुम्ही तुमच्या बापाला चीड तर आणत नाहीत, तुम्ही तुमच्या बापाला टाळी तर लावत नाहीत, जाणून बुजून काही करीत तर नाहीत की तुमच्या बापाने चीड म्हणजे त्याला तळतळ व्हावी, मग त्याने रागावं, मग त्याच्या मुखातून ते काहीतरी निगेटिव्ह शब्द शापाचे त्या बापाच्या मुखातून निघावे. अशी जर थोडी मेंटॅलिटी असेल ना तर प्रभूजवळ क्षमा मागा. कारण तुम्ही चीड आणून मुद्दामून करा किंवा तुम्ही तुमच्या बापाचा स्वभाव किती टाळली जातो ते पाहायचा का प्रयत्न करणार आहात. जर वाईट उद्देशाने तुमच्या डोक्यात तशी घाण मेंटॅलिटी असेल, तुम्ही बापाची परीक्षा पाहण्यासाठी जर काही करत असेल तर वेळीच आजच्या वचनानंतर देवाकडे क्षमा मागा. नाहीतर भले तुम्ही परीक्षा पाहता किंवा पारख करता त्या बापाची जे काही तुमच्या माइंड मध्ये असेल, पण जर का तुमचा बाप टाळी गेला, जर का तो चिडला आणि तुमच्यासाठी मुखातून जर का बापाचे शब्द चांगले नाही निघाले तर ते तुमच्यासाठी भयानक आहे. तुमच्यासाठी म्हणजे कोणासाठी भयानक आहे? आई आणि बापाच्या मुखातून तुमच्यासाठी तळतळून शाप देणारे शब्द बाहेर पडू देऊ नका. बिलकुल शब्द बाहेर पडू देऊ नका. अजून एक वचन वाचतो आपण, मग मी संपवतो. उत्पत्ती याचा 49 अध्याय आणि 26 49 आणि 26. 49-26. तुझ्या पित्याची वरदाने प्राचीन पर्वताहून श्रेष्ठ आहेत. ती सनातन डोंगरापासून प्राप्त होणाऱ्या इष्ट वस्तून श्रेष्ठ आहे. हिंदी मध्ये मी वाचतो, छान आहे. तेरे पिता के आशीर्वाद प्राचीन पहाड़ों के आशीर्वाद से और सनातन पहाड़ियों के वरदान से भी बढ़कर है. समजतं सगळ्यांना? कोणाचे आशीर्वाद? तुझ्या वडिलांचे आशीर्वाद, तुझ्या पप्पाचे आशीर्वाद, तुझ्या फादरचे आशीर्वाद, तुझ्या पिताचे आशीर्वाद, प्राचीन पहाड़ी के आशीर्वाद से. ज्या प्राचीन पहाडी ज्यांच्याकडे आशीर्वाद म्हणून पाहिलं जायचं जुन्या काळामध्ये, जुन्या केरळामध्ये मोठमोठ्या ज्या जुन्या पहाडी, जुने डोंगर जे आशीर्वादाने भरलेले, जे आशीर्वादाला दर्शविणारे आहेत, जे डोंगर आशीर्वादाद्वारे त्यांची महिमा प्रकट करतात. वचन म्हणतो त्या प्राचीन, त्या जुन्या पहाडीचे जे आशीर्वाद आहेत त्या आशीर्वादापेक्षा तुझ्या बापाचा आशीर्वाद श्रेष्ठ आहे. समजतं तुम्हाला? कोणाचा आशीर्वाद श्रेष्ठ आहे? म्हणजे देवाचं वचन त्या बापाच्या आशीर्वादाला किती महत्व देत आहे. आणि आपण मूर्ख आहेत की आपल्याला जो बाप आपल्या जवळ आहे तो शारीरिक बाप असो की आत्मिक बाप असो, आपल्याला त्या बापाकडून किती मोठं धन म्हणजे पैसाच नव्हे, आणि पैसा असला म्हणजे मी आशीर्वादित आहे ही मेंटॅलिटी डोक्यातून काढून टाका. लय मोठा पैसा असला म्हणजे तुम्ही आशीर्वादित आहात असा होत नाही. आशीर्वादाचा अर्थ शांती, आशीर्वादाचा अर्थ आनंद. आमच्याकडे काही नाही पण तरी आमचं मन, आमचं हृदय हे शांतीने भरलेलं आहे. आमच्या हृदयामध्ये आनंद आमच्या जीवनातून ओसंडून वाहतो. आमच्याकडे काही नाही तरी पण त्याला म्हणतात आशीर्वाद. हालेलुया. आणि देवाचं वचन म्हणतं की त्या प्राचीन पहाड, त्या प्राचीन डोंगराहून जास्त बापाचा आशीर्वाद आहे. हालेलुया. प्राचीन डोंगराहून म्हणजे फार किती लोकांनी पाहिलं डोंगर? किती लोकांनी पाहिलेत का नाही पाहिले? हालेलुया. सगळ्यांनी पाहिलेत डोंगर. खूप मोठे मोठे ते देवाची महिमा दर्शवतात, देवाच्या कामगिरीला प्रगट करतात, देवाच्या हस्तकलेला प्रगट करतात, आशीर्वादाने भरलेले. कारण डोंगरामध्ये खूप सारे खनिज आहेत की नाही? डोंगर म्हणजे डोंगरच नसतो, डोंगरामध्ये खूप सारे धन आहे.
हिरे मोती आहेत, कोळशाची खाण आहे, दगडमाती आहे, काय आहे अजून त्याच्यातून जे लोखंड आहे, म्हणजे खूप काही धन त्या डोंगरामध्ये आहे, ज्याला आपण आशीर्वाद रूपाने पाहू शकतो. आणि त्या सगळ्या आशीर्वादाहून जास्त बापाच्या आशीर्वादाला देवाचं वचन महत्व देतं. म्हणजे एक बापाचा रोल शारीरिक असो किंवा आत्मिक असो, आपल्या आशीर्वादासाठी किती महत्वाचा आहे. कधी कळेल आपल्याला बाप स्टेटस ठेवल्यानेच बापावर प्रेम केलं हे पण नाही होत है ना. तुम्ही पाहिलं असेल ना स्टेटस, तुम्ही तुमच्या बापांचे ठेवले असाल, पण त्या स्टेटस प्रमाणे तुम्ही आज्ञाधारक राहून त्या बापाचा मान करता का, तर ते स्टेटस शोभेल. आज्ञाधारक राहून तुम्ही त्या बापाचा मान करता का, सन्मान तेवढा त्याला देता का, मग स्टेटस ठेवलं तर काय हरकत नाही. पण मला तेही बरं वाटलं, जर हृदयातच यांचा मान सन्मान नाही तर माझा स्टेटस ठेवून तरी काय हा ना. तर तो रिस्पेक्ट, तो मान सन्मान तुम्ही हृदयातून जर करत असाल तर मग तुम्ही स्टेटस कोणाचा ठेवला गुड, नक्कीच देव तुम्हाला ब्लॉक करेल. पण हृदय बापापासून फार दूर आहे आणि स्टेटस ठेवला दाखवायला. देवाने बापाच्या आशीर्वादाला एवढं उंच केलं की प्राचीन डोंगरावरील जे आशीर्वाद आहेत, त्या प्राचीन डोंगराचे जेवढे आशीर्वाद आहेत, त्या प्राचीन डोंगराच्या आशीर्वादापेक्षा एका सामान्य बापाचा आशीर्वाद आहे. तो तुमचा बाप कलेक्टर असू द्या, तो तुमचा बाप मुख्यमंत्री असू द्या, तो तुमचा बाप कुठल्या पोस्टला असू द्या, या तो तुमचा बाप शेतकरी असू द्या, या तुमचा बाप भिगारी असू द्या, त्या एवढी छोट्या कामगिरी करणाऱ्या बापाचा आशीर्वाद प्राचीन डोंगरावरील आशीर्वादावर मोठा आहे. समजतंय का. त्या बापाकडे जा, त्यांना भेटा, त्यांना लव यू म्हणा, त्यांना गिफ्ट घेऊन जा घरी जाताना कधीतरी. हालेलुया. अजिबातच काही नसेल तर फक्त एक 10 रुपयाचं गुलाबाचं फुल खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही किती मोठं देताय ते मी तुम्हाला शिकवत नाही, तुमचं प्रेम किती आणि तुम्ही कसं ते प्रगट करताय हे शिका. काहीच नसेल ते 10 रुपयाचं गुलाब घेण्याची ताकद, तरी जाऊन त्यांना भेटा, गळ्याशी लावा, म्हणा लव यू डॅडी, किंवा बापाला म्हणा तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर द्या. हालेलुया, हालेलुया. समजतं सगळ्यांना, सगळ्यांना समजतं नाही समजत आहे. परमेश्वराने आदाम आणि हवेला बनवण्याआधी त्या पवित्र परमेश्वराने त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचा पुरवठा केला. तसा तुमचा शारीरिक बाप तुमच्या जन्मापासून तुमचं शिक्षण, तुमची वाढ, तुम्ही आजारी पडत असताना तुम्हाला लागणारे हॉस्पिटल, दवा, डॉक्टर, सारा खर्च त्याची पूर्तता ते करत असतात. दिवस रात्र तुम्हाला झालेल्या त्रासामध्ये त्यांना झोप नसते. हालेलुया. ते कुठूनही मेहनत करून तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते मागे पुढे धावत असतात. आणि तुमचा आत्मिक बाप, तुम्ही थोडे चुकले, तुम्ही थोडे प्रार्थनेला नाही आले, तुम्ही थोडे देवापासून असं वाटायला लागलं की दूर राहिले, Bye.